झगडी आमडीच्या इथे आलेलो आहोत आणि खाली आहे नर्मदा मैयाचा किनारा. तर मला असं वाटतंय की फक्त इथेच लास्टचं दर्शन होईल, त्यानंतर उत्तर तटावर गेल्यानंतर दर्शन होणार आहे. आणि हा आश्रमाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे. तर पायी नर्मदा परिक्रमेत असताना एक 10वीचा मुलगा आहे, लहान वयातला आहे, 16 वर्षाचा मुलगा आहे. एक मी तुम्हाला अनोखा प्रसंग सांगणार आहे त्याच्या बाबतीतला, तुम्ही त्याच्याच मुखातून ऐकूयात. तर चला ऐकूयात. तर हा 10वीतला मुलगा आहे, आपण याला विचारूयात. नर्मदेहर, नाव सांग बाळा तुझं. आयान कयूम शेख, इयत्ता 10वी, राहणार दिंडोरी. आणि नाव म्हणजे मी मुस्लिम समाजाचा आहे आणि लहानपणापासून म्हणजे मुस्लिम समाजापासून मी म्हणजे 12-13 वर्ष मुस्लिम समाजाचं केलं. नंतर मग आवड मला हिंदू समाजाची झाली, वारकरी संप्रदायाची. मग तिथून मला नारायण महाराज काळे भेटले एका ठिकाणी. नारायण महाराज काळे भेटले, मी पहिले तबला शिकायचो. तबला शिकून मग मला तिची प्रॅक्टिस काही घरी झाली नाही. मग त्याच्यामुळे मी बाहेर आलो शिकायला संस्थेवर मला वाटलं फक्त तबला शिकल. मग तबला शिकण्यामधून कोणाच्या संस्थेत होता तू? आणि ताई सानप, आळंदीला संस्था आहे? नाही, मनमाड जवळ बेसगाव तिथं. मग तिथं पोरं होते, त्यांच्यामध्ये मला तबल्याची जास्त आवड. मग त्याच्यामुळे त्यांनी मला कीर्तनाची आवड केली. मग कीर्तनाची आवड झाली तेव्हापासून मग कीर्तनच करायला लागलो हळूहळू. किती वर्ष झालं कीर्तन करतो तू? कीर्तन करून 2-3 वर्ष झाले आता. हा, आता नर्मदा पायी परिक्रमेची आवड कसं काय निर्माण झाली तुला? नर्मदा परिक्रमा पायीची अशी आवड झाली कारण की जेव्हा घरून मी निघालो म्हणजे याच्या पत्न्यात नव्हता 10वीचे पेपर बोर्डाचे. मग गुरु ते बोलले चल, मग पप्पा बी बोलले मग जाय, त्याच्यामुळे मग आलो. असं घरच्यांचा काही विरोध नाहीये वारकरी संप्रदायाला? नाही, घरच्यांचा काहीच विरोध. आणि तुमच्या फॅमिलीतले जे मेंबर असतील, समजा जसं भाऊ की म्हणा आजूबाजूचे, त्यांचा काही विरोध? मामा त्यांचा विरोध होता. हो. म्हणजे वारकरी संप्रदायाचं करू नको? नाही, म्हणजे ते पहिले म्हणायचे हे हिंदू समाजामध्ये नको जाऊ, मुस्लिम समाजामध्ये जायचं असतं. हे बघ, समाज वगैरे काय नसतो, पण आवड असते प्रत्येकाची. देवाचं जरी केलं, बघ अल्लाचं जरी केलं आणि विठ्ठलाची भक्ती केली तरी एकच आहे. हा, फक्त समजण्यात फरक. मग तुला आवड कसं काय झाली परिक्रमेची? म्हणजे परिक्रमेची आवड म्हणजे मला अनुभव नारायण महाराज कालेंनी मागे दिला होता. परिक्रमेला गेल्यावर थोडं चांगलं राहतं, शिकवण त्याच्यामुळे साधना होते. मग त्याच्यामुळे मी आलो. कसं वाटतंय परिक्रमेत येऊन? परिक्रमेला एकदम चांगलं वाटतंय. सर्व तू चालतो एवढा लहान वयात, ते शाळा बुडून आलाय, काहीच नाही, त्रास तुला आतापर्यंत? काहीच नाही. मैयाची कशी आवड तयार झाली? मैयाची आवड म्हणजे जेव्हा मी ओंकारेश्वरला संकल्प घेतला तेव्हाच मला ती आवड निर्माण झाली तिथूनच. हा, असंच नाही मी आता कीर्तन करत राहणार. तुमच्या मम्मी पप्पाचा काही म्हणजे सपोर्ट आहे का, काही विरोध आहे याच्या बाबतीत? नाही, सपोर्ट आहे ना? आई वडील पण संप्रदायात आहे? हो. बघा, मुस्लिम समाजातील मुलगा आहे असं नाही की तर काय म्हणतात